स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो धाराशिवमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर प्रदीप रोंगे सर. खरं तर इंजिनियर किंवा मास्टर प्रदीप रोंगे सर असं म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी वॉटर मॅनेजमेंट सारख्या महत्त्वाच्या विषयावर मास्टर केलेलं आहे. मागच्या 7-8 वर्षांचा त्यांचा हा सगळा अनुभवाचा प्रवास आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर उलगडणार आहोत. इंजिनिअरिंग नंतर त्यांनी मास्टर्स कसं केलं, मास्टर नंतर त्यांचा प्रवास कसा राहिला आणि आतापर्यंत कन्सल्टन्सीपर्यंत त्यांचे या क्षेत्राबद्दलचे विचार आपण त्या निमित्तानं जाणून घेणार आहोत. तो सगळ्यात आधी मला विचारायचं आहे ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सगळ्यात महत्त्वाचं या फील्ड मागे येण्याची प्रेरणा कुणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही खरं तर सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळला? काय सांगाल? माझी शाळा छत्रपती शिवाजी हायस्कूल धाराशिव. त्या ठिकाणी माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. हो. त्यानंतर मी धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आरपी कॉलेज या ठिकाणी माझं 11वी आणि 12वी झालेलं आहे. बरोबर. त्यानंतर माझं डिप्लोमाचं शिक्षण हे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव या अच्छा. ठिकाणी झालं. हो. त्यानंतर माझं डिग्री इंजिनिअरिंग जे आहे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग ते मी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यानंतर माझं पोस्ट ग्रॅज्युएशन हेही मी श्री तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजापूर या ठिकाणी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये केलेलं आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की याची प्रेरणा किंवा ह्या फील्ड बद्दल, तर ऍक्च्युली आम्ही शाळेला असताना सहलीला वगैरे जायचो. अच्छा. तर त्यावेळेला तिथं काय झालं होतं की जुने गड किल्ले बघणं किंवा त्यावेळेला व्हिजिट करण्यासाठी बरोबर. शक्यतो शाळेच्या मुलांना तशा ठिकाणी घेऊन जायचे. न्यायचे. बरोबर. मग त्यावेळेला ते ते जुने कामं आहेत की त्या काळात काही टेक्नॉलॉजी नव्हती, तरी बरोबर. पण त्यांनी एवढी चांगली केली. त्याचं एक इम्प्रेशन होतं की शिवाजी महाराजांचे गड किल्ले होते वा. ते बघितले. त्याच्यानंतर लक्षात आलं सिंधुदुर्गचा किल्ला हो. बघितला. बरोबर. तर त्याच्यामध्ये असा विषय झाला की आपण पण असं काहीतरी करू शकतो की वा. जे वर्षानुवर्ष राहणार आहे, लोक आठवणीत ठेवणार आहेत, हो, असं हो. काहीतरी आपलं काम असणार आहे. वा. तर त्यामुळं सिव्हिलकडे अट्रॅक्ट होण्याचं कारण म्हणजे सुरुवात तिथून झालेली. वा वा. मग सिव्हिलमध्ये यायचं म्हणल्यानंतर मग हे डिप्लोमा, डिग्री हे त्याचा जे सगळं काही केलं. प्लॅटफॉर्म लागतो तो करत बरोबर. आलो आपण. बरोबर आहे. म्हणजे असं म्हणतात की शिवाजी महाराजांकडून प्रेरित होऊन अनेक हो, हो, क्षेत्रांमध्ये हो. खरं तर ते मॅनेजमेंटचे पण गुरु आहेत. हो, एक सगळ्या त्यांनी बाबतीत. अशा लढवय्या स्किल त्यांची जर बघितली तर, आणि आता तुम्ही वेगळ्या दृष्टीने ते महाराजांकडनं प्रेरणा घेतली हां, म्हणजे असं म्हणायला हरकत जर नाही. बांधकाम इतके जुने, इतके खरं आम्ही आणि इतक्या विजापूरचं सुंदर पण पद्धतीने. व्हिजिट केलं होतं. तिथं पण गोल-घुमट बघितलं. तर हो, म्हणजे हो. आपण आता टेक्नॉलॉजी एवढं पुढे आलो, पण आपल्याला त्या काळामध्ये जर विचार केला तर कसं केलं असेल कसं त्यांनी? केलं मग असेल ते असा एक प्रश्न पडतो. खूप उत्सुकता होती कुतूहल त्याबाबत. होतं. हां, कुतूहल होतं. बरोबर. बरोबर. त्यातूनच हे आवड निर्माण झाली. आणि नंतर ग्रॅज्युएशन नंतरचा प्रवास कसा राहिला मग पुढं? ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मी डायरेक्ट नंतर नाही केलेलं. हो. त्याच्या ग्रॅज्युएशन नंतर मी जॉबसाठी गेलो होतो. हो. पुण्यामध्ये गोयलगंगा ग्रुप म्हणून आहेत. हो. त्यांचा गंगा आशियाना थेरगावला प्रोजेक्ट होता. बर. त्या प्रोजेक्टवरती मी साईट इंजिनियर म्हणून सुरुवातीला काम केलं. अच्छा. आणि त्यानंतर मी स्ट्रक्चर इंजिनियर जे आहे, हो. म्हणजे तिथं साईटवरती व्हिजिटला यायचे. त्यावेळेला हो. ते एक विषय झाला की म्हणजे आपल्या फील्ड सोबत म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा एक्झिक्युशनच्या फील्ड सोबत स्ट्रक्चरची पण फील्ड तेवढीच महत्वाची आहे. बरोबर. बरोबर. म्हणून मग मी परत इकडला एक्सपिरियन्स झाल्यानंतर मी स्ट्रक्चरल एक्सपिरियन्ससाठी घेण्यासाठी मग परत आर के रनवे कन्सल्टंट म्हणून आहेत, अच्छा. हो. आरसीसी कन्सल्टंट, हो. त्यांच्याकडे जॉब केला. बरं. आणि ते झाल्यानंतर मी परत मग लोकल धाराशिवला शिफ्ट झालो शिफ्ट झालं. आणि माझं स्वतःचं कन्सल्टन्सी चालू केलं. यामध्ये मग स्वतःचा पहिला केलेला प्रोजेक्ट कुठला होता? इंडिपेंडेंट कन्सल्टंट म्हणून केलेला? हो, कन्सल्टंट म्हणून मी आपल्या इथं सुरुवातीला जे आहे तरी G+1 स्ट्रक्चर जे आहे ते केलं होतं. ते माझा म्हणजे स्टार्ट होती. त्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास ठेवला होता आणि तो मी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट कंप्लीट करून दिला. वा. म्हणजे त्यांचं सॅटिस्फॅक्शन असं आहे की ते आता जवळपास 7-8 वर्ष झाले त्या प्रोजेक्टला, पण ते आणखीन कॉन्ट्रॅक्टमध्ये आहेत आणि नवीन काम असेल तर ते माझा रेफरन्स देतात. वा. म्हणजे वा. त्यांना त्यांचं कामाचं जे सॅटिस्फॅक्शन होतं ते ह्याच्यातूनच कळतं की ते आजही मला त्यांचे कोणाचे रिलेटिव्ह किंवा त्यांच्या रेफरन्सला काम असतील तर ते सजेस्ट करतात की यांच्याकडे जावा तुम्ही. वा वा. सो आता वळूया काही सिव्हिल इंजिनिअरिंगशी रिलेटेड प्रश्नांकडे. ते म्हणजे जसं तुम्ही मागच्या या एक 5-6 वर्षांपासून हे फील्ड बघताय, हो, या हो. क्षेत्रात काम करताय, तसं यातलं बदलतं तंत्रज्ञान सुद्धा बघताय. तर तंत्रज्ञानाची मदत तुम्हाला आता या क्षेत्रात सध्या कशी होते? हो, म्हणजे खूप सध्या मदत म्हणजे सुरुवात करताना AutoCAD एवढंच थोडंसं काम प्लॅनिंगसाठी होतं. पण बरोबर. आता रिसेंटली असं आहे की 3Dचं जे लोकांना सिम्युलेशन पाहिजे, की म्हणजे हो. काय आपण बघतोय, म्हणजे आपण 2D ड्रॉइंग दिलं तर लोकांना लवकर समजत नाही. बरोबर. तर लोकांना काय पाहिजे की 3D इंटिरियर पाहिजे, हो. एक्सटिरियर पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन आता VR जे आलेलं आहे, तर हो, हो. ते त्याच्यातून तुम्हाला एक एक्सपिरियन्स घेता येतो, की माझं घर कसं असणार आहे, कसं मी असणार? प्रत्येक रूममध्ये कसं आहे, काय बघणार बरोबर. आहे. तर त्याच्यामुळं कन्सेप्ट फार क्लिअर झाल्यात.
हम्म, हम्म, हम्म. आणि त्याचा फायदा असा आम्हालाही असा झालेला आहे की बिफोर स्टार्टिंग द प्रोजेक्ट सगळ्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन आधीच होऊन जातं. क्लॅरिफिकेशन होऊन त्यामुळे जातं. बरोबर. प्रोजेक्ट सक्सेसफुली कंप्लीट करायला अडचण येत नाही. बरोबर. ह्या पण झाल्या आणि प्लस आणखीन आता जे काही रिसेंट बिल्डिंग मटेरियल चेंजेस झालेले आहेत. हो. म्हणजे जे रेड ब्रिक होत्या किंवा मॉड्युलर ब्रिक आपण ज्याला म्हणतो, ते बरोबर. आता चेंज झाल्यात किंवा त्याच्या बदल्यात अल्टरनेटिव्ह म्हणून आपल्याला सीएलसी ब्लॉक किंवा एसी ब्लॉक आलेले आहेत. हो. त्याच्यानंतर सुरुवातीला रिव्हर सँड यूज करत होतो आपण. आता प्लास्टर सँड आलेले आहे किंवा मग रेडी प्लास्ट पण आलेला आहे. हो. असे बिल्डिंग मटेरियलचे पण चेंजेस झालेले आहेत आणि बरोबर. रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखं जे आहे, तर आता जे इको फ्रेंडली आपण म्हणतो किंवा हो. ग्रीन बिल्डिंगच्या टर्मनं आलेलं आहे. हम्म. ते आलेलं आहे. सोलार वॉटर किंवा जे सोलार पॅनल जे आलेले आहेत, तर ते आलेले आहेत. म्हणजे रिसेंट टेक्नॉलॉजीमुळं बऱ्यापैकी एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली कन्स्ट्रक्शन होत आहेत आणि थोडंसं एज ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा वर्किंगचं जे हे आहे, पण वाढते. ते पण खूप वाढलेलं आहे. बरोबर. एकीकडे आपण इथं तंत्रज्ञानाबद्दल आता बोलतोय आणि दुसरीकडे एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे यात असणारे लेबर किंवा कामगार हो, हो. आणि यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार जास्त आहे. मोठं आहे. खूप. तर मग अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कसं या परिस्थितीकडे बघता? धोकादायक आहे म्हणजे कसं होतं, की आपण ऑफिसमध्ये प्लॅनिंग करतो, हं, ऑफिसमध्ये डिझाइन करतो, ऑन पेपर कॅल्क्युलेशन करतो, ग्रेड ठरवतो स्टील म्हणजे काँक्रीटचा ग्रेड ठरवतो, स्टील ठरवतो आपण. हं. स्टीलचे स्टिरप्स वगैरे जे आहेत त्याची कशा पद्धतीनं बांधणी झाली पाहिजे, बरोबर. हे सगळं ऑन पेपर सगळं कॅल्क्युलेशन क्लिअर असतं आपलं. हो, हो. पण ॲक्चुअली ते ज्याच्या हातात देतो, तो जो फिटर आहे, बरोबर. तर तो फिटर एक वेळेला बघणार आणि त्याच्या आयडियानं जे काही त्याला समजतं तशा हो. पद्धतीनं करायला जाणार. मग ते असं होतं, की आता बऱ्याचदा मला म्हणजे समजा इसेंट्रिक फुटिंग असेल, तर इसेंट्रिक फुटिंगची बांधणी कशी करायची किंवा ते कशा पद्धतीनं हे करायचं. तर ते स्वतः त्यांना मग थांबवून पहिलं त्या प्लायवरती वगैरे चॉकनं समजा ड्रॉइंग काढून दाखवणं. बरोबर. ते कटिंग करून आणून एखादी फुटिंग बांधून दाखवणं. हं, मग हं. त्याच्यानंतर ते काय करणार, की हे अशा पद्धतीनं असतं. मग हे बरोबर. त्यांच्या डोक्यात आल्यानंतर ते काम करतात. सिमिलरली काँक्रिटिंगच्या वेळेला खूप मोठा इश्यू होतो. धाराशिवसारख्या शहरामध्ये आज आर-एम-सी नाहीयेत. हो. आर-एम-सी नसल्यामुळे जे सगळं मॅन्युअल मिक्सिंग आहे. कॉलम कास्टिंग असेल, बीम कास्टिंग असेल किंवा स्लॅब असेल, पूर्ण मॅन्युअली चालतं. आता स्लॅब आणि फुटिंगला आपण मिक्सर वापरतो, काँक्रीट मिक्सर. पण बीम आणि कॉलम कास्टिंगसाठी मॅन्युअली केलं जातं. तर बरोबर. त्यावेळेला जे प्रपोर्शन आपण ग्रेड डिसाईड करतो M20, 25चा, तर तो ॲक्चुअली प्रपोर्शन आपण कितीही केलं, मेंटेन होत नाही. बरोबर. फॅक्ट आहे. हो, हो. मग ते थोडंसं असं करावं लागतं, की आपण थोडंसं जे काही फॅक्टर ऑफ सेफ्टी म्हणून म्हणा किंवा आपण जे डिझाइन करताना जे ग्रेड डिझाइन केलाय त्याची स्ट्रेंथ तेवढी मिळावी. बरोबर. त्यासाठी आपण काय करतो, की लेबरला त्यांच्या भाषेत समजेल असं. हं, हं, हं. म्हणजे ते जे पाठी टाकतात किंवा तो घमेला हो, असतं, तर गंमत. त्याच्या भाषेत त्यांना समजावून सांगणं आणि बाबा तुम्ही कमी जास्त केलं तर काय होतं, हे त्यांना एकदा सांगणं. इव्हन मी माझ्याकडं जे आहे स्केल आहेत किंवा वेइंग स्केल आहे, तर त्यांना मोजून दाखवणं त्यांना बघ हे तू एक पाटी घेतली तर एवढं भरतं. आपल्याला एवढं लागतं. तर ते टाकणं. परत तो ऑपरेटर जो असतो त्याला सांगणं, की बाबा तू जे पाणी ओततोस त्याच्यामध्ये, हं. तर ते पाणी किती लिटर गेलं पाहिजे. तुझ्याकडलं जे हातातला तुझ्या जे ड्रम आहे, हो, हो. घमेला आहे समजा तो, तो फेकतोय तो, तर हो. ते किती झालं पाहिजे. तर त्याच्या प्रमाणात त्याला आपण सांगतो, की इतकं लिटर आलं, तर हे बघ हे अशा पद्धतीनं वर्केबल काँक्रीट तयार होतं. बरोबर. अदरवाईज काय होतं कमी जास्त होतं किंवा मग त्याच्यामुळे पुढं त्याच्या स्ट्रेंथवरती इफेक्ट होतो. बरोबर. तर ह्या गोष्टी त्यांना समजावणं हे अवघड टास्क आहे. मान्यच हो, करावी लागेल. हो. पण एकदा आपण समजावण्यात सक्सेस झालो, तर आपण जे डिझाइन करतो, जे आपला ग्रेड ठरतो, तो साइटवरती एक्झिक्यूट होतो. बरोबर. क्या हा बात अनुभव है! आहे. हा अनुभव आहे. अगदी बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये प्लॅन या स्टेजचं महत्त्व अतिशय हो, आहे. कारण हो, प्लॅनशिवाय तुम्ही पुढेच जाऊ शकत नाही. बऱ्याचदा रेसिडेन्शियलमध्ये तो प्लॅन नंतर पण बदलला जातो हो, आणि त्या कस्टमरची बदलतो. काहीतरी हो, डिमांड हो. बदलते. तर प्लॅनिंग मधल्या या प्लॅन स्टेजवर तुम्ही कसं काम करता? त्याबद्दल काही? म्हणजे प्लॅनिंग असं आहे, की कस्टमरच्या डिमांड खूप आपण असं म्हणू शकतो, की व्हॅरी होत जातात. बरोबर. व्हॅरी इन द सेन्स, की सुरुवातीला ते येतात एक वेगळा कन्सेप्ट घेऊन. बरोबर. प्लॉट ह्या साईजचा आहे आणि मला एवढं बांधकाम करायचंय. बरोबर. पण जसं-जसं आपण प्लॅन करून त्यांना त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे दाखवत जाऊ, हं, हं. त्या पद्धतीने त्यांची रिक्वायरमेंट पण चेंज होत जाते. अरे नाही, हे असं होणार आहे, तर असं होतं. मग आता सडनली माझ्याकडे तर असं असतं, की जोपर्यंत कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन होत नाही, हं. तोपर्यंत आपण कंटिन्युअसली ते फॉलोअप ठेवतो आणि बरोबर. प्लॅन चेंजेस करूनच देतो. आता होतं कसं, की कस्टमरला तेवढं टेक्निकली आयडिया नसतं, बरोबर. की नेमका आपण 2D प्लॅन जो दाखवलाय, तो नेमका व्हिज्युअलाइज कसा करायचा, ते बरोबर. समजत नाही. त्याच्यामुळे त्यांना थोडासा वेळ लागतो. बरोबर. मग त्याच्यामुळे थोडंसं ते रिक्वायरमेंट फुलफिल करायला सुरुवातीच्या स्टेजला म्हणजे प्लॅनिंग स्टेज आहे, वेळ लागतो. थोडासा वेळ लागतो. पण बरोबर. तिथं कन्फर्म झाल्यानंतर पुढे काही अडचण येत नाही. बरोबर. दुसरं बऱ्याचदा आजकाल
बजेटनुसार घर बनवणाऱ्याला प्राधान्य दिलं जातं. हो, तो हो. कस्टमर आधीच तुम्हाला बजेट सांगतो आणि मग आपण त्याच्यानुसार काम अकोमोडेटली करतो. घर बनवतो. बरोबर. तर मग अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा किंवा क्वालिटी या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? कस्टमरचं कसा राहता विषय, की प्रत्येक सामान्य माणसाला असं आहे, की आपलं घर अ, बजेटमध्ये व्हावं, पण चांगलं पण हो, व्हावं, अगदी बरोबर. अशी त्यांची डिमांड आहे. बरोबर. तर ते करताना बजेटच्या बाबतीत ज्यावेळेला विषय येतो, त्यावेळेला मी जे त्याचं स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी आहे, हं, हं. ते डिस्टर्ब होणार नाही. ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही आपण काँक्रीट यूज करतोय, स्टील यूज करतोय किंवा जे बेसिक मटेरियल आहे, त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाईज करणं नाही, त्याच्या क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाईज करणं नाही. हे बरोबर, फिक्स ठेवणं. बरोबर. आता राहिला विषय बजेटचा, तर बजेटमध्ये आपण काय करतो, की जे समजा फिनिशिंग आयटम आहेत, हं, तर हं. त्याच्यामध्ये आज आपल्याला अल्टरनेटिव्ह खूप आहेत. म्हणजे विंडो असतील, डोअर असतील, फ्लोरिंग असेल, त्यानंतर रेलिंग असतील, बरोबर. त्यानंतर कलर असेल, इलेक्ट्रिकल असेल. हं. तर ह्या सगळ्या ज्या काही फिनिशिंग आयटम आहेत ना, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना ऑप्शन देतो, बरोबर. की जे फक्त काय होतं, की बऱ्याचदा ब्रँडिंगच्या मागे जाणं किंवा बऱ्याचदा मिसगाईड केल्यामुळे ते डोक्यात ठेवलेलं असतं, की हेच वापरायचं. तर तिथं बरोबर त्यांना समजावून सांगणं, की हे आणि हे. तुम्ही त्याचे याच्यामध्ये फरक टेक्निकल आहे. स्पेसिफिकेशन बघा, त्याच्यानुसार काम करून घ्या. मग हं, ते हं. बजेटमध्ये पण होतं आणि स्टेबल पण होतं. बरोबर. दोन्ही गोष्टी होतात. जसं तुम्ही हे क्षेत्र इतके वर्ष बदलताना बघताय, तंत्रज्ञान बदलताना बघताय, त्याचप्रमाणे एक बदलतं धाराशिव सुद्धा तुम्ही बघताय. म्हणजे हो, इतक्या वर्षांमध्ये हो, कारण हो. तुमच्या त्या 100% लहानपणापासून ऑफकोर्स तुम्ही बघितलेलं आहे. आता मला प्रश्न विचारायचा आहे ते एक तरुण म्हणून, एक इंजिनिअर म्हणून आणि वॉटर मॅनेजमेंट मधला मास्टर केलेला तरुण म्हणून. अशा तिन्ही अनुषंगाने मला तुमच्याकडनं उत्तर असं एक हवंय, की आता एक विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं, तर मग तुमच्या डोळ्यासमोर कुठले महत्त्वाचे मुद्दे येतात, जे पुढच्या 15-20 वर्षासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याच्यावर काम केलं पाहिजे? हां, म्हणजे आता जसं-जसं डेव्हलपमेंट होत चाललंय किंवा मी सुरुवातीला जसं काम करत होतो, हं. त्यावेळेला मुळात अडचण अशी होती, की छोटे रस्ते होते. हो. लेआउट छोटे असल्यामुळे 6 मीटरचे रस्ते असायचे. बरोबर. तर त्यामुळे ते काम करताना प्रॉब्लेम व्हायचा. त्याच्यानंतर आता सध्या काम नवीन एरियामध्ये झालं, तर त्याला ड्रेनेजचा प्रॉब्लेम हो. असायचा. तो प्रॉब्लेम होता. तर आता नवीन लेआउटमध्ये कसं झालं, डेव्हलपमेंट झाली तशी त्याच्यामध्ये 9-9 मीटरचे रस्ते आलेले आहेत. हं. ड्रेनेज ऑलरेडी दिलेला आहे. बरोबर. त्यामुळे त्या 2 गोष्टीचा फरक पडतोय. हं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ओपन स्पेस, अम्युनिटी स्पेस, हो. त्याच्यानंतर साइड मार्जिन ह्या गोष्टी फॉलो करून घेतल्यामुळं आता बरोबर. प्रॉपर व्हेंटिलेशन होतंय. पूर्वीचे जर तुम्ही कंजेस्टेड एरिया किंवा गावठाणामध्ये घरं जर बघितली तर व्हेंटिलेशन नाहीये. त्यांना टू व्हीलर सुद्धा नेता येत नाहीये. फोर व्हीलर तर हो, खूप दूरची आता गोष्ट आहे. बरोबर. आता काय झालंय, की लोकांची मानसिकता झालेली आहे, की आपण फोर व्हीलर घेतो तर आपण पार्किंग आपली आपल्याच जागेत ठेवली स्वतःचं पाहिजे. बरोबर. तर पार्किंग दिली जाते. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत, की ज्या जसं-जसे शहर डेव्हलप व्हायला लागले, तशा-तशा त्या गोष्टी पण डेव्हलप होत डेव्हलप चालल्या. व्हायला लागले. पण अशा वेळेला मग शासनाकडनं काय अपेक्षा आहे? ही अपेक्षा की ते कशा पद्धतीने याच्यात काम करू शकतात? शासनाकडून अपेक्षा म्हणजे जे काही ॲक्चुअली आपण बिल्डिंग बाय लॉज बनवतोय किंवा बरोबर. यू-डी-सी-पी-आर बरं. बनवलेला आहे. बरोबर. तर तो थोडासा प्रॅक्टिकली बघावा. का तर काय होतं थोडंसं कॉन्ट्रोव्हर्शियल त्यांच्याकडून कसं आहे, की हं. लेआउट करताना छोटे-छोटे प्लॉट बनवतात हो. आणि तुम्ही परत ज्यावेळेला परमिशनसाठी जाता तेव्हा ज्यावेळेस बिल्डिंग बाय लॉज फॉलो करता, त्यावेळेला त्याला साइड मार्जिन खूप सोडायला लावतात. हो. तर ते प्रॅक्टिकली काय होतं, की क्लायंटची रिक्वायरमेंट, प्लॉटची साईज बरोबर. आणि बाय लॉज ह्या तिघा गोष्टींचा जो आहे, तो मेळ मॅच होत नाही खाणं ते. खूप बरोबर. अवघड जातं. होय, होय. तर शासनानं कुठेतरी एक कमिटी नेमावी आणि त्याच्यातून ॲक्चुअल प्रॅक्टिकली जे ह्या शक्य आहे ते. तिघांचं सॅटिस्फॅक्शन होईल आणि नॉर्म्स पण डिस्टर्ब होणार नाहीत, असं काहीतरी सोल्युशन द्यावं. बरोबर आहे. दुसरं आजवर केलेल्या प्रोजेक्टमधला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगता येईल का? की जो करताना एक वेगळं समाधान किंवा वेगळा आनंद मिळाला, अभिमान वाटतो आता, की हा प्रोजेक्ट माझ्या हातून घडला? हो, हो. तसे म्हणजे रेसिडेन्शियल खूप केले प्रोजेक्ट, अपार्टमेंट केले, रो हाऊस केलेले आहेत. पण रिसेंटली म्हणजे हॉस्पिटलचे पण झाले, पण एक रिसेंट हॉस्पिटल आता कंप्लीट झाले हं, हं. गेल्या वर्षीच. तर ते करताना म्हणजे जे क्लायंट होते, जे डॉक्टर होते, त्यांनी तो 100% जो आहे प्रोजेक्ट अकॉर्डिंग टू नॉर्म्स, अकॉर्डिंग टू द प्लॅनिंग म्हणजे कसलेही चेंजेस नाही, कसलंही काही नाही आणि आज जर बघितलं तर जिल्ह्यामधला एकमेव हॉस्पिटलचा प्रोजेक्ट आहे. अच्छा. जो 100% अकॉर्डिंग टू द रूल्स म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं सोलार पॅनल बसवलेले आहेत. केलेलं आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे. फायर फायटिंग सिस्टम म्हणजे फायर अलार्म सिस्टम आहे. बरोबर. अंडरग्राउंड किंवा बेसमेंट पार्किंग दिलेले आहे. वाह! त्याच्यानंतर त्याच्यामध्ये व्हेंटिलेशन एक दुसरं लिफ्टचं दिलेलं प्रोव्हिजन आहे हो. आणि त्यांचं स्वतःचं घर पण तिथं आहे. वाह! तर ते जर आता कोणीही ते हॉस्पिटल शिफ्ट केलेलं आहे त्यांनी, तर ते शिफ्ट केल्यानंतर जे नवीन पेशंट वगैरे येतात,
तर ते प्रत्येक जण बघितल्यानंतर कौतुक करतात. तर सर मला ज्यावेळेला भेटतात, बोलतात त्यावेळेला सांगतात, की "सर मी खूप सॅटिस्फाईड आहे." आणि वा. मी स्वतःही सॅटिस्फाईड आहे, का तर मी पण त्या प्रोजेक्टमध्ये तेवढा जीव ओतला होता आणि बरोबर, तेवढ्या अगदी बरोबर. कमी वेळेमध्ये ते प्रोजेक्ट पूर्ण केलेलं आहे. बरोबर आहे. तो प्रोजेक्ट माझ्यासाठी लक्षात ठेवण्यासारखा किंवा माझ्या ह्याच्यातला आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. प्रोजेक्ट आहे आयकॉनिक प्रोजेक्ट असा. म्हणता येईल हा तो. झाला एक आयकॉनिक प्रोजेक्ट आणि दुसरा एक प्रोजेक्टची आठवण मला तुमच्याकडनं अशी हवी आहे, की जो प्रोजेक्ट करताना काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या आणि मग त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत? असा एखादा प्रसंग आठवतोय? हो, आहे तसंही. म्हणजे आता धाराशिव शहराचं जर हे बघितलं तर काही ठिकाणी 2-3 फुटावरती हार्ड स्टार्टा मिळतोय. हो, काही ठिकाणी 20, 25, 30, 40 फूट जरी गेलं तरी स्टार्टा मिळत नाहीये. हो. तर तसंच एक काम होतं, की या ठिकाणी जे फुटिंग आहे ते हं, घेताना ना बीसी सॉईल होती, ब्लॅक कटॉन सॉईल होती. तर एक्स्कॅव्हेशन झालं. आज एक्स्कॅव्हेशन कंप्लीट झालं आणि दुसऱ्या दिवशी काम करायला यायचं म्हणलं तर ते माती पडलेली असायची. मग ते बरोबर. ठीक आहे, ते काढली आपण. ते असं रिपिटेशन होत जायचं. आणि त्याच्यानंतर काय व्हायला लागलं, की त्या एरियामध्ये ड्रेनेजची प्रोव्हिजन केलेली नव्हती. हं, हं. त्यामुळे साइडच्या प्लॉटवाल्यांनी काय केलं होतं, की त्यांचे जे आहे तर त्यांचं जे ड्रेनिंगचं वॉटर आहे, तर ते तिथंच सोडलेलं होतं. तर बरोबर. नंतर ते पाणी यायला चालू हो, झालं. हो, हो. म्हणजे ते काम फुटिंगमधून वरती आणायलाच आम्हाला 3 महिने लागले होते. बापरे! म्हणजे असं आहे, की लोकॅलिटीच्या ह्याच्यानुसार त्या एकाच प्रोजेक्टला आम्हाला फुटिंगचं काम करण्यासाठी जिथं आम्हाला 15 दिवस लागतात, तिथं हं. 3 महिने घेतले होते. अच्छा. आणि बापरे! तर स्ट्रेंथ तर असं अचीव्ह करायची होती आणि प्रत्येक वेळेला ते गोष्टी अडचणीच्या येत होत्या. अडचणीच्या येत होत्या. बरोबर. दुसरं या क्षेत्रामध्ये आता जे तुमचे तरुण मित्र पुढचे येत आहेत, इंजिनिअर्स येतात, त्या सगळ्यांना तुम्ही एक मित्राच्या नात्यानं काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? अ, म्हणजे आता नवीन जे इंजिनिअर येत आहेत ना, हो. तर त्यांचं थोडंसं कसं आहे, की कंप्लीटली जसं सोशल मीडिया बेस काम करतायत हो, किंवा हो. जसं इन्फ्लुएन्सर असतात, तर तसे ते इन्फ्लुएन्सरवर चा इन्फ्लुअन्स यांच्यावर झालेला आहे, की जे Instaवरती बघतात किंवा Facebookला बघतात, तर बरोबर. त्याच्या पद्धतीनं थोडंसं त्यांचा फोकस जो आहे तो स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीवरती कमी दिसतो हो, थोडासा. हो, हो. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ते अ, काम करण्यापेक्षा काम दाखवण्याचं जास्त काम करतात. म्हणजे बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीचं बनवणं, रील बनवणं, ते हो, हो. सर्क्युलेट करणं. ते ठीक आहे, तो एक पार्ट त्यांचा असेल समजा. पण बरोबर. त्याच्यासोबत ते स्टॅबिलिटी, स्ट्रक्चरल स्ट्रेंथ, त्याची वर्कॅबिलिटी, ड्युरेबिलिटी ह्या गोष्टीकडे थोडंसं त्यांनी लक्ष द्यावं. लक्ष द्यायला पाहिजे. आणि मार्केटमध्ये आपण ॲज अ इंजिनिअर म्हणून काम करतो, तर आपण त्या पद्धतीनंच आपलं कन्सल्टिंग पण ठेवावी. बरोबर. म्हणजे फीस घेणं असेल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असेल, तर ते ॲज अ इंजिनिअर आपण त्या पद्धतीनं मेंटेन केल्या काम पाहिजे. केलं पाहिजे. बरोबर. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये स्टीलचा पार्ट अतिशय महत्त्वाचा असतो. हो, तर मग 100% स्टील निवडताना तुम्ही काय गुणवैशिष्ट्य बघता किंवा काय क्वालिटी चेक बघता आणि मग ते स्टील निवडता तुम्ही? कारण आपण आता धाराशिवसारख्या एरियात आहे जिथं भूकंप प्रवण क्षेत्र आहे. हो, हो. तर अशा वेळेला तुम्ही स्टीलचं काय पॅरामीटर्स बघता? बेसिकली आता ग्रेडिंग जे आहे पूर्वी FE 415 होतं, हो, आता FE 500 झालेलं आहे, हो. आता 550 पण आलेलं आहे. हं. तर बेसिकली धाराशिव एरिया किंवा लातूर एरिया हो, हा जो आहे तो अर्थक्वेक झोनमध्ये येतो. हो, हो, तर तो पहिला बेसिकली डिझाइन करताना तो झोनचं कन्सिडरेशन करतो. हो. त्याच्यानंतर पुढे ज्यावेळेला कॅल्क्युलेशन होतात, स्टीलचं सिलेक्शन येतं. बरोबर, आपलं एकदा फायनल झालं की किती काय लागणार आहे ते. बरोबर. तर त्यावेळेला आपण स्टीलचं म्हणजे बेसिकली ते डक्टाईल आहे, ब्रिटल आहे. हं, हं, त्याचं इलॉंगेशन किती आहे? त्याच्यानंतर त्याला क्रीप किती होतं? हं. त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ काय आहे? मग हे पॅरामीटर सगळे बघून त्याचं जे आपण डाया म्हणतो आपण, तर तो डाया तेवढ्याला तेवढा मिळतो का? बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा साईटवरती काम करताना जे आहे, तर बऱ्याचदा काय होतं की बेंड करताना स्टील काही वेळेला क्रॅक जातं. तर बरोबर. त्या गोष्टी पण बघितलं पाहिजे किंवा बेसिकली टेक्निकली सांगायचं तर कार्बन कंटेंट वगैरे आयर्नमध्ये आणि कार्बन हो, ह्याचाच हे सगळ्यात महत्त्वाचं. कॉम्बिनेशन आहे. तर ते काय आहे? हं, किंवा प्रोसेस कुठली केलेली आहे? TMT आहे, हो, TMX आहे. हं. ह्या पण गोष्टीचा थोडासा विचार केला पाहिजे. केला पाहिजे. आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आणि तुमचा हो. कसा आहे अनुभव? जे मी तुम्हाला सांगितलं की आता माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. हो. त्या प्रोजेक्टलाच पूर्ण आयकॉन स्टील वाह! वापरलेला आहे. वाह! म्हणजे ते पार्किंग प्लस 4ची बिल्डिंग आहे. हो. त्या बिल्डिंगला पूर्ण राफ्टपासून म्हणजे पूर्ण काम जे आहे आयकॉनमध्ये झालेलं आहे. वाह! सो हे होते इंजिनिअर प्रदीप रोंगे सर आणि त्यांनी आपले विचार तर ऑफकोर्स मांडले, पण त्यातला मला सगळ्यात महत्त्वाचा एक थॉट वाटला, जो पुढच्या येणाऱ्या इंजिनिअरसाठी त्यांनी मांडला, ते म्हणजे रीलच्या आयुष्यापेक्षा रिअलच्या आयुष्याकडे हो, जास्त बघा 100% आणि ते महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही कुठल्यातरी एखाद्या माणसाचं आयुष्याचं स्वप्न पूर्ण पूर्ण करताय. करायला चाललेलं असतं. त्यामुळे त्यातल्या प्रॅक्टिकॅलिटी बघा, त्यात व्यवस्थित मेहनत काम करा आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण करा. पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार, की तुम्ही धन्यवाद. आमच्या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने बोललात. आणि येणाऱ्या आगामी काळात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील दोघांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.